Hello dear students. Today we are going to learn 3.3 न्यूज ॲनालिसिस. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आज आपण 3.3 न्यूज ॲनालिसिस या पाठाचा अभ्यास करणार आहोत. Many people believe that all that is printed on paper must be true and reliable. बऱ्याच लोकांचा असा विश्वास आहे की जे पेपरात लिहिलेलं असतं ते खरं असतं आणि त्यामध्ये सत्यता असते. But we also come across bits of information or news items that do not match or do not tally with facts, our own experiences, ideas, etc. आपण त्या न्यूज पडताळून पाहिल्या पाहिजेत, त्यामध्ये किती सत्यता आहे आणि ते तर तथ्यांशी जुळतात किंवा नाही हे आपण तपासून बघितले पाहिजे. It is necessary to think well and carefully about what we read and hear before we form our opinion. तर काहीही ऐकल्यानंतर किंवा वाचल्यानंतर आपण त्याविषयी विचार करणं गरजेचं आहे. त्या गोष्टीविषयी आपले मत आपण देण्या अगोदर त्या गोष्टींबद्दल आपण विचार नक्की केला पाहिजे. ऑफकोर्स यू मस्ट डू इट विथ अन ओपन माइंड. तर ते तुम्ही नक्कीच करू शकता. Do you read newspapers every day? Do you listen to the news bulletins on radio or TV? You may have seen your elders or friends reading news items and discussing them with feeling. रोज तुम्ही न्यूज वाचता का किंवा ऐकता का? तर तुम्ही तुमच्या मोठ्यांना, तुमच्या घरातल्या मोठ्या व्यक्तींना तुम्ही न्यूज वाचताना किंवा ऐकताना पाहिले असेल आणि त्याविषयी चर्चा करताना देखील पाहिले असेल. डू यू थिंक अबाउट द न्यूज दॅट यू रीड ऑर हिअर? इफ अ पीस ऑफ न्यूज मेक्स यू हॅपी, यू विल से इट इज गुड न्यूज. तर आपण ज्या न्यूज ऐकून किंवा वाचून आपल्याला आनंद होतो त्या न्यूजला आपण गुड न्यूज म्हणतो. इफ इट मेक्स यू अँग्री ऑर सॅड, यू विल से इट इज बॅड न्यूज. आणि एखादी न्यूज वाचल्यानंतर किंवा ऐकल्यानंतर आपल्याला राग येतो किंवा दुःख होतं तर त्या न्यूज त्यांना आपण बॅड न्यूज म्हणतो. यू मे फाइंड सम न्यूज आयटेम्स इंटरेस्टिंग अँड सम अदर्स अनइंटरेस्टिंग ऑर इवन बोरिंग. तर काही न्यूज इंटरेस्टिंग असतात आणि काही न्यूज अनइंटरेस्टिंग असतात, कंटाळवाण्या असतात. यू ऑल्सो हॅव टू कन्सिडर वेदर अ पीस ऑफ न्यूज इज रिलायबल ऑर अनरिलायबल. तर आपल्याला त्यात विश्वासार्ह न्यूज कोणत्या आहेत आणि अविश्वसनीय न्यूज कोणत्या आहेत हे आपण याबद्दल विचार केला पाहिजे. मेनी न्यूज आयटम्स हॅव फ्रेजेस लाईक अकॉर्डिंग टू आवर सोर्सेस, ऑथॉरिटीज से दॅट, अँड आय विटनेस अकाउंट एक्सेट्रा टू कन्व्हिन्स रीडर्स और व्ह्युअर्स दॅट द न्यूज इज रिलायबल. तर त्या न्यूज खऱ्या किंवा विश्वासार्ह वाटण्यासाठी न्यूजमध्ये अशा प्रकारची वाक्ये यूज केली जातात. अकॉर्डिंग टू आवर सोर्सेस, ऑथॉरिटीज से दॅट, अँड आय विटनेस अकाउंट या प्रकारची वाक्ये त्यामध्ये यूज केली जातात. ऑर दी रिपोर्टर मे सिम्पली से इट इज लर्न दॅट, इट हॅज कम टू लाईट दॅट एक्सेट्रा. तर अशा प्रकारची वाक्येसुद्धा वापरली जातात. रीड द न्यूज आयटेम्स गिवन इन ABCD. You may have heard phrases like breaking news, shocking news, etc. In what other ways can we describe the piece of news? तर ब्रेकिंग न्यूज आणि शॉकिंग न्यूज अशा प्रकारचे आपण फ्रेजेस न्यूजबद्दल ऐकलेले आहेत. तर आपल्याला पुढील काही न्यूज दिलेल्या आहेत त्या वाचायच्या आहेत. Suggest suitable adjective, then form groups of 4 or 5 and discuss the questions given with each piece of news. पुढे काही न्यूज दिलेल्या आहेत त्या आपल्याला ग्रुप्स करून डिस्कस करायचे आहेत. तर फर्स्ट न्यूज आहे क्लोज्ड शूज नॉट अलाउ इन एक्झामिनेशन हॉल्स. परीक्षागृहामध्ये बंद बुटांना मनाई. बेंगलुरू. शिवम इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी Bengaluru has recently issued a list of do's and don'ts for candidates taking the entrance test to the prestigious institute this year. बेंगळुरू येथील शिवम इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजीने नुकतीच त्यांच्या प्रतिष्ठित संस्थेच्या प्रवेश परीक्षेला
यावर्षी बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी किंवा उमेदवारांसाठी एक वर्तन नियमावली प्रसारित केली आहे. विद्यार्थ्यांनी काय करायचं किंवा काय नाही करायचं याबद्दल नियमावली त्यांनी सादर केलेली आहे. The candidates will not be allowed to enter examination hall wearing closed shoes, boots, even socks. उमेदवारांना परीक्षागृहाच्या आतमध्ये शूज, बंद बूट किंवा सॉक्स, मोजे घालून येण्याची परवानगी दिली जाणार नाही. Other items which will not be allowed inside include mobile phones, microphones, earplugs, calculators, and other electronic gadgets. Pouches, printed or blank papers and even pens. तर या व्यतिरिक्त मोबाईल फोन, मायक्रोफोन, इयरप्लग, कॅल्क्युलेटर आणि इतर इलेक्ट्रॉनिक तांत्रिक उपकरणं तसेच पाउचेस, छापील किंवा कोरे कागद आणि पेन, लेखण्या देखील आत नेता येणार नाही. The pens will be provided in the hall by the invigilators. परीक्षागृहात गेल्यानंतर पर्यवेक्षकांकडून पेन पुरवण्यात येतील. प्रेस्टिजियस म्हणजे प्रतिष्ठित किंवा प्रतिष्ठा वाढवणारा, इन्स्टिट्यूट म्हणजे संस्था आणि इन्व्हिजिलेटर म्हणजे पर्यवेक्षक. What is the meaning of issued candidates and invigilators? So issued means made something known formally. Candidates, here the students taking an examinations. Invigilators, the person who are appointed to supervise the students who are taking an examination. Who is conducting the test? परीक्षा कोणी आयोजित केली आहे? तर शिवम इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी बेंगलुरू इज कंडक्टिंग द टेस्ट. Discuss the following in groups of 4 or 5. A. Why closed footwear, shoes, socks not allowed in the examination hall? परीक्षेच्या कक्षेत बंद पादत्राणे वापरण्यास का परवानगी नाही आहे? Preventing copy, hiding notes and other material for using in the answer sheets. B. Why has the institute not allowed electronic gadgets in the hall? परीक्षेच्या हॉलमध्ये इलेक्ट्रॉनिक साधने वापरण्यास मनाई का केली आहे? Some candidates take disadvantages of keeping electronic gadgets, communicate outsiders, feed answers in the gadgets for copying. कॉपी करण्यासाठी ते इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट्स वापरले जाऊ शकतात म्हणून त्यांना मनाई केलेली आहे. What other measures can be taken to prevent copy? कॉपीला प्रतिबंध करण्यासाठी इतर कोणते उपाय करता येऊ शकतात? Strict supervision, CCTV cameras in each class hall, searching clothes, compass boxes. Strict action to be taken against the candidates found copying to the extent to complete ban. 4. Why is this news published in the newspaper? ही बातमी वर्तमानपत्रात प्रसिद्ध का केली आहे? The news is published in the newspaper as a warning to all concerned, also to spread awareness among parents, students, and school managements, and to prevent copying cases. Next news. B. Ritika takes a break from acting. रितिकाने घेतली अभिनयातून निवृत्ती. मुंबई, सप्टेंबर 9 सप्टेंबर, मुंबई. Famous actress Ritika, who is believed to be the most highly paid star in Bollywood, is all set to break the hearts of her fans. बॉलिवूडमधील सर्वाधिक मोबदला घेणारी ॲक्ट्रेस असं जिच्याबद्दल बोललं जातं ती प्रसिद्ध ॲक्ट्रेस रितिका आता आपल्या चाहत्यांच्या हृदयभंग करण्याच्या तयारीत आहे. In an informal chat with journalists, she revealed that she will not sign any more films after completing the big budget movie Ant next month. पुढील महिन्यात Ant हा बिग बजेट चित्रपट पूर्ण केल्यानंतर आपण आणखी कोणत्याही नवीन मूवीज स्वीकारणार नाही असं पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा करताना तिने जाहीर केले.
She refused to give any reasons for her decision. However, sources close to her reveal that now she wants to make a career in politics. या निर्णयामागील कोणतेही कारण देण्यास तिने नकार दिलेला आहे. मात्र तिच्या नजीकच्या सूत्रांकडून असं समजते की आता तिला राजकारणामध्ये सक्रिय होण्याची इच्छा आहे. तर पहा, इन्फॉर्मल म्हणजे अनौपचारिक, जर्नलिस्ट म्हणजे पत्रकार, रिव्हील म्हणजे प्रकट करणे किंवा उघड करणे किंवा जाहीर करणे. गेस द मीनिंग ऑफ मोस्ट हायली पेड रिव्हील साइन फिल्म्स. मोस्ट हायली पेड, द actress who gets the highest amount for acting in every film. Second, reveal, made something known to somebody. Sign films, to sign a legal agreement with a producer for acting in the films. What words are used for the following in the news items? Film industry, something on which a lot of money is spent. तर पुढील बाबींकरता बातमीत कोणते शब्द वापरले आहेत? फिल्म इंडस्ट्रीसाठी बॉलिवूड आणि समथिंग ऑन विच अ लॉट ऑफ मनी इज स्पेंट म्हणजे बिग बजेट मूवी. 3. गेस व्हाय अँट इज अ बिग बजेट मूवी. तर अँट हा बिग बजेट मूवी आहे असं तुम्हाला का वाटते? आन्सर इज कास्ट ऑफ द मूवी मस्ट बी व्हेरी फेमस स्टार्स. देअर फीज मस्ट बी व्हेरी हाय एक्सपेन्सेस on technology from foreign countries and attractive, fabulous location must have cost the producer heavily. 4. Can you think of other reasons for Ritika's decision? रितिकाच्या डिसिजन मागे काहीतरी कारणे असावीत असे तुम्हाला वाटते का? She must be tired of acting for a long time. She might be choosing some different career business. She must have thought of retiring when she was at the top. She might be getting married. 5. What will be Ritika's reaction to this news? या बातमीबद्दल रितिकाची प्रतिक्रिया काय असेल? Ritika will refuse to give any reason for her decision or she will not make any comment. She might call a press conference to clear the things. मोस्ट डेंजरस टाईम इन हिस्ट्री. इतिहासातील भयंकर काळ. लंडन. द फेमस फिजिक्स प्रोफेसर स्टीफन हॉकिंग हॅज वॉर्न दॅट मॅनकाइंड इज फेसिंग द मोस्ट डेंजरस टाईम इन इट्स हिस्ट्री टुडे. तर मानवजातीच्या आजवरच्या इतिहासातील सर्वात भयंकर अशा काळाला सध्या माणूस तोंड देत आहे असा इशारा भौतिकशास्त्राचे प्रख्यात प्राध्यापक स्टीफन हॉकिंग यांनी दिला आहे. ही सेड दॅट द वर्ल्ड टुडे इज फेसिंग ह्यूज चॅलेंजेस लाईक क्लायमेट चेंज, ओव्हर पॉप्युलेशन, एपिडेमिक डिसीजेस. वी हॅव द टेक्नॉलॉजी टू डिस्ट्रॉय द प्लॅनेट ऑन विच वी लाईव्ह अँड हॅव नॉट येट डेव्हलप द ॲबिलिटी टू इस्केप इट. ते असे म्हणतात की हवामानातील बदल, लोकसंख्येचा विस्फोट आणि साथीचे रोग यासारख्या प्रचंड आव्हानांना सध्या संपूर्ण जग सामोरं जात आहे. सध्या ज्या ग्रहावर आपण राहतो आहोत त्याचा विध्वंस करण्याचे तंत्रज्ञान आज आपल्याला अवगत आहे, परंतु त्यापासून स्वतःला वाचवण्याची क्षमता मात्र आपण अजून विकसित केलेली नाही. Perhaps in a few hundred years from now, we will have to build colonies amid the stars, but right now we have only one planet and we need to work together to protect it. Hawking wrote recently in the Guardian newspaper. आजपासून काही वर्षानंतर कदाचित आपण ताऱ्यांवर वसाहती निर्माण केलेल्या असतील, पण आजच्या घडीला आपल्याजवळ पृथ्वी हा एकच ग्रह आहे आणि त्याचे रक्षण करण्यासाठी आपण एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे, असे गार्डियन या वर्तमानपत्रामध्ये हॉकिंग यांनी नुकतेच लिहिलेले आहे. फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्र, मॅनकाइंड म्हणजे मानवजात, क्लायमेट म्हणजे हवामान, एपिडेमिक डिसीजेस म्हणजे साथीचे रोग, डिस्ट्रॉय म्हणजे नष्ट करणे आणि प्लॅनेट म्हणजे ग्रह. गेस द मीनिंग ऑफ मॅनकाइंड.
Mankind means all the humans or human race. Second, which words or phrases in the news refer to the earth? पृथ्वी करता या न्यूजमध्ये कोणते शब्द किंवा शब्दसमूह वापरले आहेत? वर्ल्ड अँड प्लॅनेट आर दी वर्ड्स यूज फॉर द अर्थ इन दी न्यूज. 3. Which of the following problems do you believe is the most serious? तर खाली दिलेल्या समस्यांपैकी सर्वात मोठी समस्या कोणती आहे? तर याविषयी आपल्याला डिस्कस करायचं आहे. क्लायमेट चेंज, ओव्हर पॉप्युलेशन, एपिडेमिक डिसीजेस. सो आन्सर इज क्लायमेट चेंज. 4. Discuss the following statements with the help of your teacher. पुढे दिलेल्या विधानांची तुमच्या शिक्षकांच्या सहाय्याने चर्चा करा. 5. Professor Hawkins wrote about the problem in the Guardian. Why is it given as news in the other papers? तर प्राध्यापक हॉकिंग यांनी समस्येविषयी गार्डियन या न्यूजपेपरमध्ये लिहिले, तर इतर न्यूजपेपरमध्ये ती गोष्ट बातमी म्हणून का दिली आहे? It is given in the news to make people aware of the dangerous situation and make them understand to impending calamities. The news will inspire the scientists to find remedies to protect the earth. Quick cure for all ailments. सर्व आजारांवर शीघ्र इलाज. क्विक क्युअर म्हणजे शीघ्र इलाज. फॉर ऑल एलिमेंट्स म्हणजे सर्व आजारांवर. एलिमेंट्स म्हणजे आजार. स्टाफ रिपोर्टर कवठे, वार्ताहर कवठे. हंड्रेड्स ऑफ पीपल फ्लॉक एव्हरी आवर ऑफ रालेवाडी, अ टायनी सेटलमेंट नियर आंबेगाव. आंबेगावजवळील राळेवाडी या एका छोट्याशा वसाहतीत दर तासाला शेकडो लोक झुंडीने जमा होत आहेत. They wait in long winding queues in the hot sun to get a special powder from Miri Baba, who claims that it cures all sort of diseases. तर सर्व प्रकारचे रोग बरे करण्याचा दावा करणाऱ्या मिरी बाबांकडून एक खास पावडर मिळवण्यासाठी लोक तळपत्या उन्हात लांब लांब रांगा लावून उभे असतात. According to him, he has developed this powder from a special herb in the Himalayas. हिमालयातून आणलेल्या एका विशिष्ट औषधी वनस्पतीपासून त्यांनी ही पावडर तयार केली आहे असं त्यांचं म्हणणं आहे. Unwilling to give the exact name and source of the herb, he only says that it was revealed to him. त्या वनस्पतीचं नेमकं नाव आणि उगम स्थान सांगण्यास ते नकार देतात. He offers it at ₹25 a packet. ते एवढंच म्हणतात की त्यांना हे ज्ञान प्रकट झालेलं आहे. 25 रुपयांना ते एक पाकिट या दराने ही पावडर विकत आहेत. Some of his followers claim that they have seen him curing thousands of people with his powder. तर प्रत्येक पाकिटावर त्यांचा आशीर्वाद असतो. त्यांच्या या पुढीने हजारो लोकांना रोगमुक्त केलेले पाहिल्याचे त्यांचे काही अनुयायी ठामपणे सांगतात. However, Dr. Karnik of Ambegaon Civil Hospital says that the number of patients in their hospital has in fact increased the last few weeks. प्रत्यक्षात मात्र आंबेगाव सरकारी हॉस्पिटलमधील डॉक्टर कर्णिक म्हणतात गेल्या काही आठवड्यांपासून त्यांच्या हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. Guess the meaning of flock and followers. Flock means to gather together in large number. Followers, persons who supports and admire a particular person, supporters. Why is there a question mark in the heading? शीर्षकात प्रश्नचिन्ह का आहे? Answer is the reporter himself is doubtful about the contents of the news. He has given the news but left it to the people to decide whether to believe it or not. Which part of the news is reliable? Which part may not be reliable? How do we learn that? न्यूजमधील कोणता भाग विश्वसनीय आहे
आणि कोणता भाग अविश्वसनीय आहे, आपल्याला हे कसे समजते? Will Miri Baba and his followers like the news? मिरी बाबा व त्याच्या शिष्यांना ही ती बातमी आवडेल का? So answer is they will not like the news because the news could raise questions and doubts among the people. They might protest and oppose this news. What should you do when you fall ill? तर तुम्ही आजारी पडला तर काय कराल? Answer is if I fall ill, I must go to my family doctor. Imagine how this news item helped people understand truth that Miri Baba's powder cannot cure diseases. Write a story about it in short in your mother tongue. तर ही बातमी मिरी बाबांची पावडर आजार बरे करू शकत नाही हे सत्य लोकांना समजण्याकरता कशी उपयोगी पडली याची कल्पना करायची आहे आणि आपल्या मातृभाषेत याविषयी छोटीशी गोष्ट लिहायची आहे. English workshop. Write your own impressions about the news items given in A, B, C and D in the table below. Good news and bad news. तर A good news, B, C, D या तिघेही bad news आहेत. Reliable, unreliable. तर A, B, C या तिघही न्यूज रिलायबल आहेत आणि डी ही न्यूज अनरिलायबल आहे. इंटरेस्टिंग, अनइंटरेस्टिंग अँड बोरिंग. तर ए, बी, सी या तिघही न्यूज इंटरेस्टिंग आहेत आणि डी ही न्यूज अनइंटरेस्टिंग आहे. 2 minutes ऑफ ओरल वर्क. टेल ॲज मेनी वर्ड्स ॲज पॉसिबल रिलेटेड टू द फॉलोइंग वर्ड्स. तर पुढील शब्दांशी रिलेटेड वर्ड्स आपल्याला सांगायचे आहेत. न्यूज, टीव्ही, रेडिओ, मोबाईल. सो डिअर स्टुडंट्स, न्यूज ॲनालिसिस हा पाठ तुम्हाला व्यवस्थित समजला असेल आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा. तसेच जे कोणी विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलला नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओंची माहिती मिळेल.